हॅलो. तर मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आपले देवी आईचे व्रत सुरू झालेत. तर आज मी छान प्रभावळ बनवणार आहे, अ, आपण जी मांडणी करतो देवीची, त्याचा पाठचा बॅकड्रॉप आणि हा असा सिंपल मुखवटा आहे, जो माझा गेल्या वर्षीचा आहे. त्याला मी छान डायमंड वर्क करून घेणार आहे. हे बघा, मी तुम्हाला हा मुखवटा दाखवते. पूर्णपणे प्लास्टिकचा आहे. अगदी 120 ते 150 रुपयापर्यंत मिळून जातो. तर हे मी गेल्या वर्षी आणलं होतं. त्याला अशाच पद्धतीने वापरला होता. फक्त आता मी त्याला डायमंड वर्क करून घेणार आहे. त्यासोबत ही एक अजून एक नवीन गोष्ट ही मी गंगावन घेऊन आली आहे आणि छान प्रकारे त्याच्यात वेणी तयार करून घेणार आहे. सोबतच ना अशी वेणीसुद्धा आता बाजारामध्ये मिळत होती. म्हणजे आपण खराब वेणी लावतो ना, त्यापेक्षा अशा वेगवेगळ्या रंगाच्या अशा गुलाबांची फुलं असलेली सुद्धा वेणी मिळते. तर अशी सुद्धा वेणी एखाद्या गुरुवारी लावून खूप देवी आई छान दिसेल. तर तीसुद्धा घेऊन आले. तर आता गंगावणला छान मी अशी वेणी बांधून घेते आहे. जशी आपल्या केसांची आपण वेणी करतो ना, तशाच पद्धतीने करून घेते देवीसाठी. तर इथे वेगळी जर तुम्हाला हेअरस्टाईल सुचत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मी इथे सिंपल अशी वेणी तयार करून घेतली आहे आणि असं रबर लावून घेतलं आहे. तर ही वेणी तर तयार झाली आहे. तर त्याच्या भोवती आपण गजरासुद्धा गुंडाळून खूप सुंदर दिसेल. पण मी हे डायमंड वर्क करत होते त्यावेळेस असे मोठे मोठे पॅच घेऊन आले होते. तर ते आता वेणीवर असे लावून घेतले. त्यामुळे खूप सुंदर अशी वेणी तयार झाली आहे. तर हे बघा, ह्या मुखवट्यासाठी डायमंड वर्क करण्यासाठी फारच जास्त सामानाची गरज लागत नाही. एक तर फेविबॉन्ड लागतो आणि असे च्या लेस लागतात, ज्या अगदी स्वस्तात पडतात आणि आपल्याला जास्तसुद्धा लागत नाही, कारण मुखवटा खूप छोटा असतो. तर 1-1 मीटर आपल्याला हे भरपूर होऊन जातात. 1 मीटर पूर्ण लागतसुद्धा नाही. तर खूप छान वाटतं असं. बाहेर असे मुखवटे मिळतात, पण खूपच आता महाग आहेत आणि फायबरचे वगैरे आहेत. ते तर अगदी 1500 ते 2000, 2100 अशा पद्धतीच्या रेंजमध्ये आहेत. तर अशा पद्धतीचं मी सिंपल मुखवटा आणला होता आणि त्यावर फक्त हे डायमंड लावून घेते. हे डायमंडसुद्धा माझ्याकडे आधीच होते, कारण मी गणपतीमध्ये त्याला डायमंड वर्क केलं होतं आणि धोतर आणि फेटा नेसवला होता ना, जर तुम्ही मागच्या व्हिडिओ बघितला असाल तर. तर त्यावरती हे डायमंड वर्क केलं होतं. तर बऱ्यापैकी माझ्याकडे हे डायमंड उरले होते आणि जे थोडेफार नव्हते ते मी बाहेरून घेऊन आले आता. तर आणि छान ह्याच्यावरती फेविबॉन्ड चिपकवून असं डायमंड वगैरे लावून घेते. खूप सुंदर मुखवटा दिसतो. प्रत्येक वेळी आपल्याला एकच मुखवटा वापरायचा नसेल, वेगवेगळी रूपं जर देवीची करायची असेल तर अशा पद्धतीचा करू शकता. एखाद्या गुरुवारी असा साधा सिंपल मुखवटा आणि त्यासोबत दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुरुवारी असं छान कोल्हापुरी आईचा असा डायमंड वर्क केलेला असा मुखवटा जर ठेवल्यानंतर खूप सुंदर दिसतं. आपल्यालाही छान वाटतं आणि समोर कोण बघणारे असेल तर त्यांनाही खूप छान वाटतं. तर अशा प्रकारे छान डायमंड वर्क करून घेतलेलं आहे. तुम्हाला मी त्याचं फायनल लूक दाखवते. त्यासोबत इथं कानांनासुद्धा, म्हणजे जे हा खालचा भाग आहे ना, त्यालासुद्धा म्हटलं आता डायमंड उरले तर लावून टाकावे, नाहीतर वरती जे कळस आहे ना त्यालासुद्धा खूप सुंदर दिसतं. तर हे बघा, खूप सुंदर असं वाटणारच नाही की हे घरी तयार केलेलं आहे. बाहेर अगदी मुखवटे मिळतात ना, त्याच पद्धतीचा तयार झालेलं आहे. खूप सुंदर आहे. अगदी हार्डली अर्धा ते 1 तासामध्ये हे काम होऊन जातं आणि मुखवटा खूप सुंदर सुरेख असा दिसतो. तर छान मुखवटा तयार झालेला आहे. कसा वाटतोय ते मला कमेंट्समध्ये सांगा. त्याचसोबत मी दुसरा एक फायबरचा मुखवटा आणला होता. त्याला छान आयलॅशसुद्धा लावून घेतलेत आणि दोन्ही मुखवटे माझे तयार झाले आहेत. सोबतच आज मी प्रभावळ बनवणार आहे. ह्यावर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारसाठी छान अशी प्रभावळ बनवते. आता ह्यासाठी सुद्धा कार्डबोर्ड बाहेरून आणलेला नाही. जो माझ्याकडे हा पुठ्ठा होता, जो पार्सल वगैरे आपल्याकडे येतो, तर त्याचाच मी ठेवला होता कार्डबोर्ड. तर त्याला मी असं फक्त मेजरमेंट घेतलं आहे आणि असं कट करून घेते. सगळं काम मिस्टरांनीच केलेलं आहे. देवी आईच्या मागचा बॅकड्रॉप असतो ना, तो तयार करायचा आहे आम्हाला. काहीतरी वेगळं लूक करायचं आहे. त्यासाठी हेही सगळं चाललं आहे आमचं. तर तुम्ही बाहेरून कार्डबोर्डसुद्धा आणू शकता आणि त्याला परफेक्ट मेजरमेंटने, म्हणजे जो आपल्या चौरंगाची साईज आहे ना, त्या साईजनुसार अशी प्रभावळ बनवू शकता आणि फक्त त्यावरती आपल्याला लेस लावायचे. ह्यावरती वेगळा कार्डबोर्डसुद्धा लावण्याची गरज नाही आहे, कारण जर मध्ये गॅप असेल ना आणि लेस जर आपली गोल्डन असेल तर मध्ये जर व्हाईट पेपर वगैरे लावलं तर तो दिसून येतो. तर फक्त असा ब्राऊन कार्डबोर्ड असेल तर ते सुद्धा काही दिसत नाही. सिंपल अशी लेस घेऊन आलेली आहे.
तर ह्यावरती जर डायमंड वगैरे लावायची तर लावू शकता, पण मी अगदी सिंपल केले. अगदी गोल्डन टचअप केलेला ह्या प्रभावळला आणि खूप सुंदर अशी दिसते. त्याच सोबत ना मला ही एक लेस फारच आवडली आहे, जी ज्यावरती असे छोटे-छोटे फ्लॉवर्स आहेत आणि कलरफुल आहे सगळे. तर त्याने प्रभावळ अजून खूप सुंदर दिसले. तर हे सगळं टेलरच्या शॉपमध्ये किंवा नोवेल्टी वगैरे असते ना, तिथे ह्या लेस मिळून जातात. तर छान प्रभावळ झालेली आणि आतमध्ये आहे ना, जो आतमधल्या भागाला आम्ही कटिंग करून घेतलं आणि दोन्ही भागांनी एक गोल्डन आणि रेड कलरचा पेपर लावून घेतला होता. म्हणजे हव्या त्या गुरुवारी वेगवेगळा रंग लावू शकतो. तर अशा पद्धतीची छान प्रभावळसुद्धा झालेली आहे आणि मुखवटासुद्धा तयार झालेला आहे. तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात. बाय.